जेव्हा दुष्काळ पडतो, पाऊस कमी होतो किंवा पाण्याची टंचाई निर्माण होते, तेव्हा इस्लाममध्ये अल्लाहकडे पावसासाठी विशेष प्रार्थना केली जाते. याला सलातुल इस्तिस्का असे म्हणतात. पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी अनेक वेळा पावसासाठी दुआ केली आणि संकटाच्या काळात अल्लाहकडे नम्रतेने मदत मागण्याचे शिक्षण दिले. इस्लाम आपल्याला हेही शिकवतो की प्रत्येक संकटामागे आत्मपरीक्षणाची संधी दडलेली असते. पाऊस कमी होण्यामागे केवळ नैसर्गिक कारणेच नसतात, तर मानवी वर्तनाचाही त्यावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा समाजात अन्याय वाढतो, लोक एकमेकांचे हक्क हिरावून घेतात, गरिबांकडे दुर्लक्ष होते, पापे आणि अनैतिकता वाढते, तेव्हा माणसाने स्वतःच्या आचरणाकडेही पाहणे आवश्यक असते. म्हणूनच इस्तिस्का हा केवळ पावसासाठीचा कार्यक्रम नाही, तर स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा एक संदेश आहे. चला, आपण सर्वजण प्रामाणिकपणा, न्याय, दया, परस्पर सन्मान आणि समाजसेवा यांचा मार्ग स्वीकारूया. गरजूंना मदत करूया, लोकांचे हक्क जपूया आणि आपल्या चुका मान्य करून परमेश्वराची क्षमा मागूया. कुराणमध्ये सांगितले आहे, तुमच्या पालनकर्त्याकडे क्षमा मागा. तो अत्यंत क्षमाशील आहे आणि तो तुमच्यावर भरपूर पाऊस बरसवेल. इस्तिस्काच्या